अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राऊतांनी मोठा आरोप केलाय। भाजपच्या फाईल बाहेर काढण्याचा अजितदादांचा इशारा होता। दादांच्या इशाऱ्यानंतर 10 दिवसांमध्येच अपघात झाला असं मोठं वक्तव्य राऊतांनी करत एक शंका उपस्थित केली। मला जस्टिस लोया यांची आठवण झाली असंही संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावरून संजय राऊतांनी हा मोठा आरोप केलाय। अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करेन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं। हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोयाची आठवण येते। या प्रकरणानंतर मला जस्टिस लोयाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली। मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहे। तर अजित पवार यांच्या विमान अपघातावरून संजय राऊतांनी हा मोठा आरोप केलेला आहे। भाजपच्या फाईल बाहेर काढण्याचा इशारा अजित पवार यांनी दिलेला होता। हा इशारा दिल्यानंतर 10 दिवसांमध्ये ही सगळी घटना घडली, अपघात घडला असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे एकंदरीतच संजय राऊत यांचा निशाणा कुणावर आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। एकीकडे घातपाताची शंका अनेक विरोधकांनी उपस्थित केलेली असतानाच तसा सूर संजय राऊतांनी अडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। दिल्लीमधून प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आपण पाहतोय संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे, ते काय सुचवू पाहतायत? संजय राऊतांचं वक्तव्य हेच सांगतंय की हा अपघात नव्हता तर घातपात असल्याचा संशय त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेला आहे। आणि जेव्हा अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं की भाजप नेत्यांच्या फाईल आपल्याकडे आहेत, त्यानंतर हा लगेच अपघात होतो, हा योगायोग कसं काय? तर त्यामुळं जज लोयाची आठवण होते असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। एक इशारा दिलेला आहे की जज लोया यांची ज्या प्रकारे हत्या झाली होती तशाच प्रकारची ही घटना आहे। आणि त्यांनी हे पण सांगितलं की त्यांच्या मनामध्ये पहिल्याच दिवसापासून ही शंका होती की हा अजित पवार यांचा घातपात आहे आणि अजित पवार एनडीए मधून कुठेतरी बाहेर पडणार होते आणि त्यामुळे तर हे संपूर्ण घडवलं गेलं तर नाही ना, तर असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळं एक प्रकारे अमोल मिटकरी यांनी जे आरोप केले होते, जे प्रश्न उपस्थित केले गेले होते, त्यालाच दुजोरा देत आता संजय राऊत पण म्हणतायत की कुठेतरी घातपातचा संशय येतोय आणि लोकांच्या मनामध्ये ही संशय आहे। आणखीन त्यांनी मुद्दा मांडलेला की 6 लोक त्या फ्लाईटमध्ये होते, मग 5 लोकांची बॉडी काय मिळाली, 6वा व्यक्ती कुठे आहे असा सुद्धा सवाल उपस्थित केलाय। त्याचबरोबर दादांच्या हातामध्ये असलेले कागद व्यवस्थित राहतात परंतु बाकीचं कोणीही जिवंत राहत नाही, हे कसं काय? आणि हा मुद्दा संसदेमध्ये सुद्धा उपस्थित करणार, राज्यसभेमध्ये सुद्धा उपस्थित करणार आहेत असं स्पष्टपणे संजय राऊत यांनी सांगितलं होतं। म्हणजे आपण पाहिलं तर अगोदर ममता बॅनर्जी यांनी सगळ्यात अगोदर चौकशीची मागणी केली होती आणि टीका केली होती, त्यानंतर अमोल मिटकरी आणि त्यानंतर आता संजय राऊत सुद्धा म्हणतायत की हा अपघात नाही तर घातपात आहेत। आता यामुळे खर तर केंद्रीय मंत्री जे एव्हिएशन मिनिस्ट्री आहे, नागरी उड्डाण मंत्री आहेत, मुरलीधर मोहोळ असतील किंवा इतर महत्वाचे नेते आहेत, ते याच्यावर काय म्हणतायत की हा खरंच अपघात होता का घातपात होता हे आता सरकारला स्पष्ट करावं लागणार आहे। त्याचबरोबर संसदेमध्ये सुद्धा यावर उत्तर द्यावं लागणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।